नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपलं स्वागत. आज दादर माहीम या हाय प्रोफाईल मतदारसंघाबाबत आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्या सोबत आहेत. हाय प्रोफाईल हा मतदारसंघ यासाठी म्हटलं की या मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच ठाकरे म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणूक रिंगणात उतरलेत आणि त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महेश सावंत आणि शिवसेना शिंदे यांच्याकडून सदा सरवणकर जे विद्यमान आमदार आहेत हे सुद्धा निवडणूक रिंगणात आहेत. तर आपल्यासोबत आज चर्चा करण्यासाठी आलेले आहेत महेश सावंत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे. तर महेशजी, आपल्याला सुरुवातीलाच म्हणजे जी उमेदवारी मिळवण्यासाठी जी धडपड करावी लागली, एक तुमचा संघर्ष करावा लागला असं आमच्या कानावर आलं, तर ते काय होतं नेमकं? संघर्ष असं करावा लागला नाही. मला सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला. ज्यावेळी मी शिवसेनेतच होतो, परंतु हे विद्यमान आमदार मला नेहमी डावलत होते. मी उद्धव साहेबांकडे तुझा त्यावेळी खूप वेळा गेलेलो. उद्धव साहेब म्हणाले की माझं लक्ष आहे तुझ्याकडे, तुला योग्य न्याय मी देणारच. परंतु परिस्थितीप्रमाणे उद्धव साहेबांना त्यावेळी डिसिजन घेता आला नसेल, हरकत नाही. पण मी काय उद्धव साहेबांवरती मी नाराजी कधीच नव्हतो, कारण आमचं हृदयातच बाळासाहेब असल्यामुळे आम्हाला काम ह्या पक्षाशिवाय दुसऱ्या पक्षात कुठे करायला आमची इच्छा नव्हती. आणि ज्या दिवशी मला विभाग प्रमुख पद दिलं, म्हणजे शेवटी बघा विभाग प्रमुख पदाच्या वेळी सुद्धा एक स्पर्धा असते. त्या स्पर्धेमध्ये मी गेल्या 2009ला मी शाखा प्रमुख पद सोडलेलं होतं. त्यानंतर मला 2022ला म्हणजे ज्या दिवशी यांनी पलायन केलं त्यानंतर डोळ्यासमोर उद्धव साहेबांच्या चित्र दिसलं, तो महेश सावंत. आणि मग मधल्या महिन्याभराच्या कालावधीत, हे मला वाटते जूनला गेले ना, आणि मला 1 ऑगस्टला विभाग प्रमुख पद. पण 2 महिन्यात मी कंटिन्यू आम्ही एकदम विभाग म्हणजे पद नव्हता काही, पण आमचा प्रभादेवी विभाग आम्ही जागृत ठेवलेला. आम्ही कोणाला जायला देत नव्हतो, कारण का आम्हाला माहिती आहे की जाऊन तिथे काही फायदा होणार नाही. आम्ही स्वतः आम्ही एक अग्निपरीक्षा दिलेली होती, पण तेव्हा आम्ही मनापासून गेलो नव्हतो, हे पूर्ण जग जाहीर होतं. परंतु काही एक म्हणतात ना, भावनिक संबंध होते, संबंध तोडता येत नाही कधी कधी, त्यामुळे आम्ही एक वैयक्तिक त्या व्यक्तीबरोबर गेलेलो. परंतु आता सगळ्या आमचे जेवढे शिवसैनिक होते, जी माझी बॅचचे शिवसैनिक अजूनही आमच्या बरोबर आहे, त्या सगळ्यांना सांगितलं आता चूक करायची नाही. हे वैयक्तिक फायद्यासाठी इथे तिथे पळतात, यांच्यावर कुठला अन्याय झाला नाही, काय झालं. आणि मग उद्धव साहेबांना वाटलं की एकच माणूस दिसतोय जो इथे विभागात शिवसेना जिवंत ठेवेल, म्हणून त्यांनी मला 1 ऑगस्टला ज्या दिवशी मला विभाग प्रमुख पद दिलं त्या दिवसापासून मी आजच्या दिवसापर्यंत, म्हणजे मला तिकीट मिळाली तरी धावपळ, मी स्थिर बसलो नाही. मी भिंगरी सारखा घेर फिरत होतो, कधी वडाळा, कधी धारावी, कधी माहीम, आणि संघटना जिवंत ठेवली तिन्ही विभागामध्ये. म्हणून शेवटी इथे मोठा पेच प्रसंग होता की तिकीट कोणाला द्यावी, कारण विद्यमान आमच्या विशाखाताई होत्या. मी विशाखाताईंना पहिलं विचारलं, ताई तुम्ही जर आमदारकी निवडणुकीमध्ये उभे राहत असाल तर सांगा मला, म्हणजे आम्ही शेवटी तुम्ही सिनियर आहात. तर विशाखाताई म्हणाले की मला परिस्थितीप्रमाणे मला नाही जमणार महेश. म्हटलं ताई मी इंटरेस्ट दाखव का, तर ताईने मला शुभेच्छा दिल्या की तू हरकत नाही, तू तुझ्या पद्धतीने ट्राय कर. त्यानंतर मी वैद्य साहेबांशी पण बोललो, ते 2 सिनियर होते आमच्याकडे. त्यांना म्हटलं वैद्य साहेब बघा, आमदारकीचे विशाखाताईने तुम्ही ट्राय करत असेल तर आताच सांगा, म्हणजे आम्ही आपल्या संघटनेचं काम करू, पण आपल्याला ह्यावेळी पूर्ण माहीममध्ये भगवा आपल्याला फडकवायचं. तर वैद्य साहेब पण आम्हाला शुभेच्छा दिल्या की नाही महेश, मला माझ्या परिस्थितीमुळे मला आमदारकी नको. मग आम्ही जोरात काम करत होतो, त्यामुळे आम्हाला लोकसभेला चांगला यश लाभला. त्यानंतर ज्यावेळी आमची पदवीधर मतदारसंघाची झाली त्यावेळी सुद्धा आमच्या माहीम, दादर आणि वडाळामध्ये, माहीम, धारावी आणि वडाळा या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त वोट हे आमच्या अनिल परब साहेबांना झाला. आणि सिनेट्समध्ये सुद्धा सेम झालं, आमच्याकडे जास्तीत जास्त मतदान झालं. हे सगळ्या जी जमेची बाजू होती ती उद्धव साहेबांकडे गेलेली होती. त्यामुळे मी उद्धव साहेबांकडे म्हटलं की मला साहेब लढायचं आहे. त्या उद्धव साहेबांनी होकार दिला आणि मला
लढ म्हणून. तर दादर माहीम मध्ये अशी कुठली कामं आहेत की ज्यामुळे तुम्ही असमाधानी आहात किंवा तुमच्या मनात काय म्हणजे दादर माहीमचा विकास कसा करणार तुम्ही, असं काही ठरवलंय? दादर माहीमचा साहेब विकास झालायच कुठे? तुम्ही सुद्धा दादरचे, मी सुद्धा दादरचा. मला त्यांनी सांगावं की ह्या 15 वर्षामध्ये ह्या आमदारांनी हा लक्षणीय काम केलंय. असं एक सुद्धा लक्षणीय काम मला दिसत नाही. तुमच्या नजरेत असेल सांगा, म्हणजे आमची चूक आम्ही मान्य करू थोडीफार. मग तुम्ही काय विकास करणार वगैरे असं काही एखादा प्लॅन किंवा? आम्ही पूर्ण आमचा एक आराखडा आम्ही ऐकलाय, आराखडा आखलाय पूर्ण माहीमसाठी की ही कामं आम्ही निवडून आल्यानंतर आणि निवडून येणारच याची 100% खात्री आहे मला. पण तुमच्या समोर एका बाजूला राजपुत्र म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र अमित आहेत आणि दुसऱ्या बाजूला विद्यमान 15 वर्ष आमदार राहिलेले सरवणकर आहेत. तर कसं तुम्ही आव्हान तुम्हाला कोणाचं वाटतंय? बघा, मी एक वयाच्या 15-16 वर्षापासून म्हणजे त्याच्या अगोदरपासून पण असेल, एक मला सामाजिक कार्याची खूप आवड आहे. मी त्यावेळी सुद्धा एक संस्था स्वामी समर्थ क्रीडा मंडळ ह्या माध्यमातून मी सामाजिक कामाला सुरुवात केली. त्या माध्यमातून मी त्यावेळी कॉलेजला असताना त्यावेळी मी विभागातील जवळजवळ 400 ते 500 पेक्षा जास्त मुलांना मी फ्रीमध्ये पुस्तक पेढी देतो. म्हणजे एरियात मध्ये जेवढे विभागामध्ये मुलं आहेत ते सगळे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होते आणि 500 मध्ये 450 सह्या त्या फॉर्मवर सभासद म्हणून माझे असायचे. म्हणजे ते एक अटॅचमेंट झालेली, एक पुस्तकं त्यांना देणं, नंतर परीक्षा संपल्यानंतर त्यांचे पुस्तकं पुन्हा जमा करून घेणं, हा एक जवळजवळ 4-5 महिन्याचा कालावधी होता. त्यानंतर आमची स्वतःची व्यायामशाळा आहे. त्या व्यायामशाळेमध्ये नाही म्हटलं तर विभागातील जवळजवळ आता आमच्याकडे 700-800 मुलं आहेत. स्वतःची कबड्डी संघ मी कबड्डी खेळतो, त्यामुळे मुंबई शहरच्या जेवढ्या टीम आहेत त्या कबड्डी टीम माझा स्वतःचा चांगला दांडगा संपर्क आहे. मी स्वतः दरवर्षी कबड्डीच्या स्पर्धा घेतो, शरीरोत्सव स्पर्धा घेतो. त्यानंतर मी शैक्षणिक शिष्यवृत्ती या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी वाटतो. मोठं वाचनालय आमचा स्वतःचा. त्यानंतर आमचे 5 डिव्हिजनची बालवाडी आहे, प्रायमरी आणि सेकंडरी. स्वतः मी माझ्या मंडळाच्या माध्यमातून मी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धे किंवा कामगार कल्याणमध्ये किंवा एकांकिका स्पर्धामध्ये नाटकं सादर केलेले आहेत. हे सगळे जवळजवळ 20 ते 25 वर्ष त्या मंडळाचा सेक्रेटरी असल्यामुळे सगळी कार्यक्रम माझ्या माध्यमातून सुरू होत होते. त्याच दरम्यान मी शाखा प्रमुख झालेलो. शाखा प्रमुख झाल्यानंतर मी घरोघरी त्यांच्या ज्या काही सामाजिक समस्या होत्या, मग ते कुठल्या समजा बीएमसीच्या रिलेटेड असेल, पाणी गटार ह्या सगळ्या बाबतीत होतो, किंवा त्यांचा हॉस्पिटल मधला कुठला काम असेल किंवा पोलीस स्टेशनचा कुठला काम असेल किंवा म्हाडामध्ये असेल, तर मी प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर जाऊन त्यांचं कामाचं निरासन करायचो. त्यामुळे त्यांना सगळ्यांना विश्वास पटलेला आहे प्रभादेवी आजूबाजूच्या भागातल्यांना की कुठल्याही रात्री अपरात्री कोणालाही काय प्रॉब्लेम झाला तर ते मला फोन करतात. त्यांना एक खात्री होती की बाकी कोणाचे नंबर चालणार नाही, सुरू नसणार, सायलेंट मोडवर असेल किंवा बंद करून ठेवू. पण महेश सावंतचा नंबर आहे तो 24 तास चालू असतो. मग तो रात्री 2 वाजता आला तरी तो उचलणार आणि त्याला समोरच्याला विचारणार. ही भावना गेली कित्येक वर्ष त्यांच्या मनात आहे. त्यामुळे आता भले ते समोर कोण तगडे उमेदवार आहेत त्यांच्याकडे मी कधीच बघितला नाही. मी माझ्या एका सरळ मार्गाने गेलो. मी आता पण बघा माझ्या चेहऱ्याकडे बघा तुम्ही, म्हणजे ओवाळणी किती होत असेल. मला घराघरात मला वेळ लागतोय, मला घराघरात बोलवतो. आज प्रचार संपल्यानंतर सुद्धा मला जवळजवळ 50 जणांचा फोन आला, नाही आम्ही वाट बघतोय, तुला यावंच लागेल. म्हणून मला इथे यायला उशिरा. मी प्रत्यक्ष त्यांच्या घरी गेलो, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांनी प्रत्येकाने ओवाळणी केली आणि आम्हाला सांगितलं की आम्ही 20 तारखेला आम्ही आमचा किल्ला अभेद्य ठेवणार, म्हणजे आमची बिल्डिंग आम्ही अभेद्य ठेवणार. त्यामुळे मला कसली चिंता वाटत नाही. आणि म्हणून मी म्हटलं की 100% विजय हा शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचा आहे, म्हणजे माझा आहे, म्हणजे तो उद्धव साहेबांचा आहे. याची खात्री मला ज्या दिवशी उद्धव साहेबांनी तिकीट डिक्लेअर केले, दुपारी 2, 3 काय 4 वाजता डिक्लेअर केली असेल, त्या वेळापासून जवळजवळ दुसऱ्या दिवसापासून मला जवळजवळ 5 ते 6 हजार फोन आले मोबाईलवरती. मला घेऊन कंटाळला त्यांना ते शुभेच्छा. म्हणजे एका सामान्य कुटुंबातल्या मुलाला दिल्यानंतर सामान्य कुटुंबांना वाटलं. आज सुद्धा मी फिरतोय तर मला लोक सांगतात, अरे मला गावातना फोन आला, त्याला काही करा पण तुमच्या बिल्डिंग मधले सगळी मतं त्याला द्या. आपुलकी बघा, म्हणजे माझे मित्र मंडळी, माझे गाववाले, माझे रिलेटिव्ह सगळेजण आपापल्या रिलेटिव्हना सांगतात आहे ना, महेश सावंतला तुम्ही मदत करा. मग ही इलेक्शन शिवसेनेचा तर भाग आहे, परंतु सामुदायिक इलेक्शन झाले माझ्यासाठी. बरं, एक
वेगळा प्रश्न. माहीम दर्ग्याचं जे अनधिकृत बांधकाम होतं समुद्र चौपाटीवर, तर ते तोडलं, त्याला तुमचा पाठिंबा होता, तर त्यामुळे त्यात तुम्हाला किती फायदा होईल, म्हणजे मुस्लिम मतं मिळतील का? असं वाटतं. पाठिंबा म्हणजे का मला समजलं म्हणजे नव्हतं. ते अनधिकृत बांधकाम होतं ते जे तोडलं गेलं, बघा तर ते किती वर्षापूर्वी होते हे मला माहिती नाही, हे राजसाहेबांनाच माहिती असेल, त्यामुळे हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा. कारण त्यांनीच ते भर सभेमध्ये काहीतरी दाखवले ना त्यांचं चित्रीकरण, ते तेव्हा बांधलेला की किती वर्षापूर्वी बांधलेलं आहे आम्हाला माहिती नाही, त्यामुळे याचं उत्तर राजसाहेबच देतील, अनधिकृत होता की अधिकृत होता ते. बरं, असं अजून एक असा आरोप केला जातो की आपल्या सभेमध्ये चांद तारे म्हणजे पाकिस्तानी जो झेंडा आहे हिरवा, तर तो फडकवला जातोय, तर एक आरोप आहे यावर. आरोप करणाऱ्यांना काय, आरोप करणाऱ्यांना सगळेच आरोप करतात. आता आम्ही बघतोय भले भले भाजपचे नेते हे जाऊन ईद साठी मिठी मारतात, त्यांचा शिरकुर्मा खातात, सगळं होतंय, मग ते काय चालते त्यांना, आणि आम्ही केलं तर चालत नाही. आणि आमच्या कुठल्या रॅलीमध्ये सांगा ना चांद तारा असं दाखवा. आता मी जवळजवळ माझी संपत आली, अंतिम टप्पा आहे, अंतिम टप्प्यामध्ये मुस्लिम बांधव मला भेटतात, रोज भेटतात मला रोज रात्री मला बोलवतात, नाही महेश भाई आने का, एक रात में एक दिन तो आने का, आधा घंटा इधर घूमने का और घर पे जाना, 2 बजे 3 बजे तो लेकिन आने का. एक आमची भाईचारा आहे हो. आज गुजराती बांधव सुद्धा, काल मला मीटिंग चालू झाली आमच्या गुजराती बांधवांच्या सोसायटी जैन सोसायटी असेल गुजराती, मला बोलवतात, एक 5 मिनिट आके हमारे सब से मिलके जाना, हमारे जो भी नागरिक आहे उनके लिए, असे मला ते स्वतः बोलवतात. त्यामुळे मला वाटत नाही, मी आज माझ्याकडे आत्ता प्रचार संपता सिंधी कॉलनीतली माणसं आलेली 10-12, त्यांना भेटलो, त्यांनी मला अक्षरशः अशा मीटिंग मारल्या नाहीत, आप आने का है हमारे इधर, म्हणजे एवढं रिलेशन आता मेंटेन झालंय माझं स्वतःचं. उद्धवजी आपल्या मतदारसंघामध्ये प्रचार सभा घेणार नाहीत असं ते म्हणाले, म्हणजे तशी गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे, पण का घेणार नाही तुम्हाला काय वाटतं, याच्या मागे काय कारण असावं? नाही ना, उद्धव साहेब आज तुम्ही बघता, उद्धव साहेब आज कोकणात आहेत, संपूर्ण महाराष्ट्र त्यांना पिंजून काढायचा आहे. बीकेसीला त्यांची मिटिंग झालेली आहे, आदित्य साहेबांची काल मिटिंग होती, परंतु राजनदादा शिरोडकर वारल्यामुळे आम्ही ती मिटिंग त्यांना श्रद्धांजली म्हणून कॅन्सल केली. ती 1-2 दिवसात आदित्य साहेब मिटिंग घेणार आहे त्या माहीम मध्ये. म्हणजे असं हे बघा, सगळं बोलल्याप्रमाणे ना, मला तेजस साहेबांचा रोज फोन येते, कसा चाललाय, ते स्वतः बोललेत, मी सध्या मालवण दौऱ्यावरती आहे, पण मी एक तुझ्याकडे येणार प्रचार फेरीमध्ये. म्हणजे संपूर्ण लक्ष आहे हो ठाकरे परिवारांचं माझ्यावरती. बरं, एक शेवटचा प्रश्न. इथे सावरकर स्मारक मध्ये म्हणजे आता जे विद्यमान, आता जे काही उमेदवार आहेत, अमित ठाकरे, सदा सरवणकर असतील किंवा माजी खासदार राहुल शेवाळे, हे स्मारकामध्ये येऊन सावरकरांचं दर्शन घेऊन जायचे, म्हणजे बऱ्याच वेळा गेले. तुमचे आता जे विद्यमान खासदार तर आले नाहीत आणि तुम्ही नाही आला, तर सावरकर आपण म्हणतो की आपण म्हणतो सावरकर प्रेमी तुम्ही आहात, सावरकरवादी आहात किंवा सावरकर मानता तुम्ही, तर मग हे असं का, म्हणजे काय कारण? मी आता सावरकर प्रेम कमी झालंय, पण मी तुम्हाला काँग्रेस बरोबर गेल्यापासून सावरकरांचा प्रेम आम्हाला आयुष्यात कमी होणार नाही, हे फक्त येणारे दिखावे दाखवतात. तुम्हाला माहिती नसेल, ऍडमिरल भागवत माहितीये तुम्हाला, ज्यांनी सावरकरांबद्दल वाईट शब्द बोलले, त्यांना मारलं कोणी, त्यावेळी शिक्षा कोणी भोगली? मी स्वतः होतो. 10 दिवस मी जेलमध्ये बंद होतो. आम्ही प्रेम असं दाखवत नाही हो. इथे पाया पडलं म्हणजे सावरकर प्रेमी झालं असं तुम्हाला वाटत असेल तर तो समज मला वाटत नाही. आमच्या हृदयात आहे सावरकर. आज सावरकरांबद्दल कोण काय बोलले तर आम्हाला लगेच राग येतो, कारण आम्हाला माहिती आहे का सावरकरांनी काय केलंय. त्यामुळे इथे येणं म्हणजे मी सावरकरांच्या समाधीला कधी पाया पडू शकतो, त्यांचा आशीर्वाद घेऊ शकतो. या मतदारसंघात मी तर नेहमी प्रत्येक भाषणात सांगितलेलं आहे की हे माहीम मतदारसंघ असा आहे की इथे सगळे देवदेवतांच्या थोर व्यक्तींचे समाधी आहेत. त्यामुळे ह्या मतदारसंघाला वेगळं वैशिष्ट्य आहे. पहिले आता हे पाया पडून जात असतील गोष्ट वेगळी, परंतु आम्ही सावरकरांसाठी जेल भोगलेलं आहे. म्हणजे सावरकरांबद्दल आम्हाला किती प्रेम असेल तुम्हाला माहिती असेल. सगळ्याच मराठी माणसाला आहे, पण तरी राहुल गांधी
म्हणजे त्यांना माफी मीर म्हणून. नाही नाही, पण त्यासाठी आमचे उद्धव साहेबांनी त्यांना विरोध केलेला. बघा, आज सगळेजण बोलतात, पण उद्धव साहेबांनी सडेतोड सांगितलं की आमच्या हृदयातले सावरकर, त्यामुळे त्यांनी कधीच असं हे केलं नाही की, आणि समोरचे काय बोलत असतील तर काय त्याला दुजोरा कधीच दिलेला नाही. आणि आता सध्या तर राहुल गांधी कधी सावरकरांबद्दल मला वाटतं हल्ली वर्ष 2 वर्ष एक शब्द सुद्धा काढला नाही त्यांच्याबद्दल. त्यांना सुद्धा जाणीव झाली असेल की सावरकरांचं महत्व त्यांना पटलं असेल. बघा, एक शेवटी विरोधक आहे, ते विरोधक काही ना काहीतरी एक चॅप्टर काढणारच आहे, जुने चॅप्टर काढतच राहणार आहे, त्यांचा तो व्यवसाय आहे. त्यामुळे आता हल्ली मी ऐकलं नाही राहुल गांधी कधी सावरकरांबद्दल अनुद्गार केलेले. बरं, ठीक आहे. धन्यवाद महेशजी. महेशजी आपल्यासोबत आले, छान गप्पा मारल्या, त्यांची भूमिका मांडली आणि त्यांचे विचार मांडले. तर महेशजींचे धन्यवाद. नमस्कार.